परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांची प्रकट मुलाखत समाज, जात, राजकारण, व्यसनाधीनता, तरुणाई या विषयावर व्यक्त केले विचार. जैन समाजातील संत आणि समाजामध्ये आदराचे स्थान असलेले श्री प्रवीण ऋषीजी महाराज साहेब हे 51 वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम संपूर्ण भारतात पायी प्रवास करून करत आहेत. त्यांचे 15,000पेक्षा जास्त ट्रेनर आहेत. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. जामखेड इथं दिनांक 12 ते 14 मे या 3 दिवशी त्यांनी गहन ध्यान आणि गूढ ज्ञानाची अनुभूती सर्व समाजासाठी व्हावी यासाठी शिबिर घेतलं. या शिबिराची सांगता बुधवारी झाली. त्यांची मुलाखत घेण्याचा योग या निमित्तानं आला. यावर त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर धर्म, समाज, राजकारण, व्यसनाधीनता यावर आपल्या शैलीत भाष्य केलंय. परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांना सध्याच्या समाज व्यवस्थेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की व्यक्ती, परिवार आणि समाज या तिघांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरता आनंद तीर्थानं आरंभ विद्याचे कार्यक्रम संपूर्ण विश्वामध्ये चालू केले आहेत. व्यक्ती, संस्था आणि शक्ती संपन्न असावी. परिवारामध्ये स्नेहसंवाद, संस्कार असावे. समाज शक्तिशाली आणि नीतिमूल्य जागणारा असावा. माणसाला सिंहासारखे पिंजऱ्यामध्ये ओढायचं असेल तर सर्व रस्ते बंद करावे लागतात. त्याला कानाला धरून आणता येत नाही. रस्ते बंद झाले तर तो ठिकाणावर येतो. प्रत्येकानं मेडिटेशन मनापासून केलं पाहिजे. त्यामुळं मनाला आत्मिक समाधान, शांती आणि प्रेरणा मिळते. मेडिटेशनमधून संत ज्ञानेश्वर जगायचा असतो. प्रत्येक व्यक्तीत संत ज्ञानेश्वर असतो, पण त्यानं आतंकवादी म्हणून जगायचं की अहिंसावादी म्हणून हे त्यानं ठरवलं पाहिजे असं ते म्हणाले. जात आणि धर्म या विषयावर भाष्य करताना परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी सांगितलं की सध्या एकच जात आहे. पैसा आणि सत्ता, कोणतीच जात श्रेष्ठ नाही आणि कनिष्ठ देखील नाही. मनुष्य हा आपल्या चरित्रानं श्रेष्ठ बनतो. तो जन्मानं श्रेष्ठ बनत नाही. ही महावीरांची शिकवण आहे. तुमचं शील बघा कुठे जन्माला आलंय. आईवडील कोण आहेत यावर काही चारित्र्य बनत नाही. तुम्ही सुशील बना, दुशील बनू नका. जात, वर्ण, संप्रदाय हे माणसाच्या सावलीसारखे असतात. ही सावली भयानक होणार नाही यासाठी एक दुसऱ्याचे विचार समजावून घेतले पाहिजेत. प्रेम भाव आणि एक दुसऱ्याचे धर्म मोकळ्या मनानं राहिले तर जात कधीच गोत्यात येणार नाही. त्यावेळी तुमची जात मोठी, तुमची लहान. ज्यावेळी तुमची जात मोठी, तुमची लहान असं सुरू झालं की वेगळा प्रकार सुरू होतो. उदाहरणार्थ, माठातील पाणी माठातील नसतं, ते नदीचं असतं. पण माठानं सांगितलं हे माझंच पाणी आहे. तिथून जातीवाद सुरू होतो. पैसा आणि सत्ता यापासून मुक्त असेल तर ते जैन संत आहेत. ते समाजाला प्रबोधन आणि प्रशिक्षण देत असताना कधीच प्रबुद्धा मानधन घेत नाहीत. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळी, संत गोरोबा कुंभार या संतांची बांधणी आहे. त्यामुळं इथं जातीला थारा नाही, जात चालत नाही. मोबाईल, व्यसनाधीन संस्कृती यामुळे परिवार मोडलाय. छोटे कुटुंब सुखी कुटुंब हे स्लोगन सरकारनं काढलंय. माणसानं माणसाशी कसं वागायचं हे कुटुंब शिकवतं. पण तुमचा मीडियानं, मोबाईलमुळं कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणली आहे. जे मुघल सत्तेनं केलं नाही, ख्रिश्चनांनी केलं नाही, ब्रिटिशांनी केलं नाही, ते काम तुमच्या मीडियानं केलंय. या मीडियानं सर्व परिवार तोडून टाकलाय. आराध्य कुटुंबात झोपायच्या अगोदर एकत्र बसतात, प्रार्थना करतात, मोठ्यांना प्रणाम करायचा आणि लहानांना आशीर्वाद द्यायचा. त्यानंतर मोबाईल घरातील वरिष्ठ माणसाकडे जप्त. व्याख्यानानं, प्रवचनानं कोणी व्यसनापासून दूर जात नाही. आपले मूल्य प्रॅक्टिकली शिकवणं हाच एक उपाय आहे. आपल्या मुलांना प्रत्यक्ष जीवनाशी कसा अनुभव आला आहे हे सांगितलं पाहिजे. त्यांना कुठेतरी जीवनाचा निर्भेळ आनंदाचा, शुद्ध आनंदाचा अनुभव दिला तर ते त्यापासून दूर राहतील. राजकारणावर बोलताना परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांनी एका वाक्यात सांगितलं, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. शहाण्या माणसानं राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही. अण्णा हजारे यांच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्तेत पोहोचले. परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांना जामखेड इथं आणून गहन ध्यान आणि गूढ ज्ञानाची अनुभूती घेण्याची संधी सर्व समाजासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, जितेंद्र बोरा, प्रतिभा बोरा यांनी उपलब्ध करून दिली. 5 महिन्यांपासून ते यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलंय. प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांचे जामखेडमध्ये जैन बांधवांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केलं. प्रतिनिधी नासिर पठाणचा पत्रकार अशोक निमोणकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, जामखेड. महाराज, आज आपलं जामखेड तालुक्यामध्ये आगमन झालं, त्या पद्धतीने आपले विविध कार्यक्रम चालू आहे, तर त्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल?
व्यक्ती, परिवार आणि समाज ह्या तिघाला एका सूत्रामध्ये बांधण्याकरता अनंत तीर्थ आणि आरंभिजाचे कार्यक्रम विश्वभरामध्ये चालू आहे. व्यक्ती संस्कारी आणि शक्ती संपन्न असावा. परिवारामध्ये स्नेह, सौहार्द, भावने, संस्कार असावेत. समाज शक्तिशाली आणि नीतिमूल्याला जगणारा असावा. फक्त एकावर काम करून चालत नाही, म्हणून व्यक्ती, परिवार आणि समाज ह्या तिघाकरता काम करतोय. व्यक्तीकरता मेडिटेशन आहे, डिस्कव्हरी युअर सेल्फ आहे, सिक्रेट ऑफ कर्म आहे. परिवाराकरता ब्लिसफुल कपल आहे, गर्भसंस्कार आहे, फॅमिली कार्यक्रम आहे. समाजाकरता गौतम निधी आहे, नौकार कलश आहे. असे विविध प्रकारचे कार्यक्रम. त्याच्या माध्यमातून उद्देश एकच असतं की माणसाला सिंहासारखं पिंजऱ्यात वाढायचं असेल तर सगळे रस्ते बंद करावे लागतात. माणसाला काय कान धरून आणता येत नाही. रस्ते बंद केले मग तो ठिकाणावर येतो. आपण आता किती वर्षापासून हे जनजागृतीचं काम चालू आहे? माझ्या दीक्षाला 51 वर्ष होतात संन्यासाला, आणि 79 पासून हे काम सुरू केलेलं आहे. त्याचा प्रसार आणि हे किती झाला असं? आता माझ्याकडे 15,000 ट्रेनर आहेत आणि फॉलोअर्स जे आहेत ते लाखोने आहेत. अब्रॉडमध्ये सुद्धा आहेत, भारतामध्ये सगळीकडे आहेत. जागतिक स्तरावर मेडिटेशन मधून काय आहे नेमकं? मेडिटेशनचा उद्देश एकच असतो, सगळ्यातला आपला ज्ञानेश्वर जागवायचा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञानेश्वर असतो, संत तुकाराम असतो. तुमचा मीडिया त्याच्यातला, आणि मेडिटेशनच्या माध्यमाने ज्ञानेश्वर जागतो. कोणाला जागवायचं, आतंकवादीला जागवायचं की अहिंसावादीला जागवायचं ते आपण ठरवायचं असतं. महाराज, आज जगात एकंदरीत पाहिलं तर सगळे महाराज लोक प्रबोधन करतात, परंतु जात म्हणलं की तिथे आलं तर जातीबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता एकच जात आहे, पैसा आणि सत्ता. आता फक्त 2 जात आहेत, बाकी सगळे जाती आता त्याच्या आतच आहेत. आता तुम्ही पैसा आणि सत्ता, परंतु तो आपण एक महाराज आहात, आपण याच्या माध्यमातून की माणूस हीच जात म्हणून असं कसं प्रबोधन? आमचा जो जैन संतांचा जीवन जे आहे तिथं पैसा सुद्धा नाही, सत्ता सुद्धा नाही. पैशापासून आणि सत्तापासून मुक्त कोणता संत असेल तर जैन संत आहे. त्यापासून कसं प्रबोधन चालू आहे तुमचं? प्रबोधन आणि प्रशिक्षण दोन्ही चालतं. आता इथं शिबिर चालू आहे. या शिबिरामध्ये माणूसच आहे, फक्त जात नाहीच. तुम्ही जात पाहायला गेला तिथं पारधी पण आहे, मराठा पण आहे, अजून कोण आहे? सगळ्याच जातीचे तिथं आहे. आम्ही जाती म्हणून त्यांना काही प्रबोधन दिलेलं नाही. ह्याला नक्की आळा बसेल असं वाटतं? या गोष्टीला नक्की आळा बसेल असं वाटतं आपल्याला? आळा कधीच बसत नसतो, फक्त त्याच्यात गाळ किती एकट्टा होतो तेवढंच पाहिजे. आपण आळा कंट्रोलमध्ये किती राहतो तेवढंच पाहिजे. जात, वर्ण, संप्रदाय हे माणसाच्या सावलीसारखे पाठीमागे लागलेले आहेत. ती सावली भयानक नाही बनावी तेवढंच लक्ष ठेवायचं. त्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्याकडे परस्पर प्रेम भाव, सौहार्द भाव, एक दुसऱ्याच्या धर्माला समजून घ्या, एक दुसऱ्याला विचाराला समजून घ्या. महावीराने अनेकांतवाद सांगितला की तुझंच खरं नाही आहे, समोरच्याकडे पण खरं असू शकतं. त्या खऱ्याला स्वीकार करण्याकरता तुझं मन मोकळं ठेव. मोकळ्या मनाने विचार केलं आणि ओपन माइंडेड राहिलं की जात कधी गोत्यात आणत नाही. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की माझी जात मोठी तुझी जात खोटी, तिथून सगळा वेगळा प्रकार सुरू होतो. माठातलं पाणी माठाचं नसतं, नदीचंच असतं. पण माठाने सांगितलं की माझंच पाणी आहे, तर तिथून जातीवाद सुरू होतो. जातीवाद भयंकर आहे. जात तो व्यवस्थेमध्ये येते, पण जातीवाद नसावा की मी श्रेष्ठ तो कनिष्ठ नसावा. हा जातीवाद नष्ट होण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रबोधन केलं जातं तुमच्याकडे? फक्त धर्माच्या विषयी बोलतो. कोणतीही जात श्रेष्ठ नाही, कोणतीही जात कनिष्ठ नाही. मनुष्य हा आपल्या चरित्राने श्रेष्ठ बनतो, जन्माने श्रेष्ठ बनत नाही. ही जी महावीराची शिकवण आहे की तुमचं चरित्र काय आहे, तुमचं शील काय आहे, त्याच्यावरच तुमचं माणुसकी नक्की होते. तुम्ही कुठं जन्मला आणि तुमचे आईवडील कोण आहेत त्याच्याने काही तुमचं चरित्र बनत नसतं. तुमचं शील कसं आहे त्या शीलावर आमचं काम चालतं. सुशील बना, दुशील नका बना.
तुम्ही महावीराची शिकवण सांगतात का? संत तुकाराम असो, मोहम्मद पैगंबर असो, यांचा बी कुठं अध्याय दिला जातो असं? माझं बालपण सगळं वारकरी संप्रदाय गेलेलं आहे. मी ज्ञानेश्वरीच्या पारायणामधून इकडे आलेलो आहे. आणि मी आत्ता सुद्धा आळंदीला जातो तर ज्ञानेश्वरीच्या समाधीवर एक घंटा बसून येतो. मला संत माझे जे गुरुदेव होते आचार्य भगवंतसिंह आनंदशी महाराज साहेब, त्यांचा बायबलचा अभ्यास होता, कुराणचा अभ्यास होता. ते बायबल सुद्धा म्हणायचे, कुराणचे आयते सुद्धा म्हणायचे. संत तुकाराम तर त्यांचा मुखोद्गत होता, ज्ञानेश्वरी त्यांचा मुखोद्गत होती. त्याच परंपरेमध्ये आम्ही वाढलेलो आहोत. महाराष्ट्राचा आहे मी. आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने जातीला कुठं ठिकाण दिलेलं नाही. वारकरी संप्रदायामध्ये जात नाही, तिथे जात चालत सुद्धा नाही. तिथं फक्त संताचीच बांधळी आहे. म्हणून आम्ही बोलताना ज्ञानेश्वरी असो की संत तुकाराम असो की नामदेव असो, ते आम्हाला करता फक्त संत म्हणून असतात. अतिशय आदराने करतो, भक्ती भावनेने करतो. महाराज, राजकारण म्हणलं की खाणे हा नेतेपणाचा गुणधर्म असतो. त्यात नेत्याचा दोष नसतो. जनता फसत असते म्हणून नेता फसवत असतो, हे आपण पाहतो. म्हणून म्हणतात की आजकालचे पुढारी मारतात भरारी, निवडणूक आल्यावर फिरतात घरोघरी, निवडून आल्यावर म्हणतात हम आपके है कोण. तर राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला कशाला वाटतं तिकडे? थोडस मला तिकडे कशाला वाटतं हो? सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. शहाण्या माणसाने सत्तेच्या भानगडीत पडायचं नसतं. बरं महाराज, आपण आता अनेक तुम्ही बोलला म्हणून सांगतो, अण्णा हजाऱ्याच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्तेवर पोहोचलात. यांच्यापासून दूर राहावं. बरं महाराज, पहिले एक कुटुंब पाहिलं. एक लहान 10 बाय 10चं घर असायचं. त्यामध्ये 40-50 लोक राहायचे, आनंदाने राहायचे. आज घर मोठी झाली, मोबाईल आले, आई बाबासंग मुलं बोलत नाही, बायको नवऱ्यासंग बोलत नाही, सगळे मोबाईलमध्ये व्यस्त. ते ह्या माध्यमातून आपण काय संदेश द्या? तुमचं स्लोगन काय हो? लहान कुटुंब सुखी कुटुंब. हा, तुम्ही लहान कुटुंबाला सुखी मानल्यानंतर मोठं कुटुंब कसं कुठून येणार? कुटुंब लहान सुख महान हे डोक्यात घुसवलं तुम्ही. ही संस्कृती आणली कुठून तुम्ही? कुटुंब लहान आणि सुख महान. आमच्या इथे वसुधैव कुटुंबकाची कल्पना होती. माणसाने माणसाशी कसं जगावं हे कुटुंब शिकवायचं. आणि ते कुटुंब व्यवस्था तुम्ही आज मोडकळीत काढली. म्हणजे जे काम मुघल सत्तेने नाही केलं, जे काम ख्रिश्चनिटीने नाही केलं, जे काम ब्रिटिशांनी नाही केलं, ते काम तुमच्या मीडियाने करून टाकलं. सगळ्या परिवाराला तोडून टाकलं. आणि आता आमचा कार्यक्रम चालू आहे, अर्हत फॅमिली. परिवाराने रोज झोपायच्या अगोदर बरोबर बसायचं, घरामध्ये बसून प्रार्थना करायची, मोठ्याला प्रणाम करायचा, लहानाला आशीर्वाद द्यायचा. तो कार्यक्रम. प्रार्थना झाल्यानंतर मोबाईल घराच्या वरिष्ठ माणसाकडे जप्त. हा कार्यक्रम चालू आहे. महाराज, शेवटचा प्रश्न आपल्याला. आज तरुण वर्ग हा व्यसनाकडे खूप प्रमाणात झुकलेला आहे. तर त्यासाठी तरुणांसाठी काय आपला संदेश असेल? मी 8 वर्षाच्या मुलापासून काम करतोय. 13 वर्षाच्या टीनेजर सुद्धा आहे, रायझिंग सदन करता सुद्धा आहे. ह्या मुलांना फक्त आपली मूल्य प्रॅक्टिकली शिकवणं एकच उपाय आहे. त्या प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव कसा येईल ते सांगितलं तरच ते व्यसनापासून बाजूला होऊ शकतात. व्याख्यानाने प्रवचनाने कोणी व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही. त्यांना कुठंतरी जीवनाचा आनंदाचा, निर्भेळ आनंदाचा, शुद्ध आनंदाचा अनुभव जर आपण दिला तर ते व्यसनापासून दूर जातात.